आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मला काल फोन आला होता की कुटुंब म्हणून प्रचाराला या आणि बहिणींचा ना आणि कुणाचा, कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं आणि पहिली भूमिका आम्ही मांडली. त्यानंतर काँग्रेस आणि उद्धवजींचेही मी जाहीर आभार मानते की त्यांनीही सहकार्याचीच भूमिका दिली. आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने, कारण का मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्र पक्ष आहेत. त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने ही शुभेच्छा मी देईनच, कारण का आम्ही सगळ्यांनीच त्यांना सहकार्याची भूमिका, हे इलेक्शन बिनविरोध व्हावं ही काँग्रेसचीही भूमिका आहे, ही उद्धवजींचीही भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचीही आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की ही इलेक्शन बिनविरोध व्हावी. आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की मतदान होणारच नाही, म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की बिनविरोध होईल, तेव्हा मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. पवारसाहेब रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आता आहे, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतरच क्लॅरिटी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्हाला बाहेर काढलं किंवा पक्ष फोडला हे सगळं आधी आपण पाहिलेलं आहे. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारासाठी तुम्ही आज प्रचारामध्ये जाते, म्हणजे तुमचं जे आधीचं वैर होतं किंवा जो काही वाद होता तो आता मिटलेला आहे का या निमित्तानं? एकतर माझे कुणाशीच, म्हणजे मी हे भारतीय जनता पक्षाबद्दलही बोलते की माझे मतभेद आहेत, कालही होते, आजही आणि उद्याही राहतील, पण माझे मनभेद कुणाशीच नाही. काही गोष्टी जबाबदारी म्हणून आयुष्यात करायच्या असतात. आज महाविकास आघाडी बिनविरोध पाठिंबा आम्ही बहिणींना महाविकास आघाडी म्हणून आम्ही दिलेला आहे, तो दादाला श्रद्धांजली म्हणून दिला. ते तुम्हाला विसरून चालणार नाही. माझा भाऊ गेलाय आणि दादाचा, म्हणजे मला दादाच्या केसमध्ये बाय इलेक्शन येईल असं, म्हणजे कुणाच्याच बाबतीत, हा माझा भाऊ किंवा माझा दादा म्हणून नाही, पण कोणाच्याच आयुष्यात बाय इलेक्शन येऊ नये. पण त्यातून दादाचं हे दुर्दैवी, दादाचं वय काय होतं 66, हे काय वय आहे? म्हणजे हसत खेळत तुम्ही सगळ्यांनी दादाला, दादाचा उत्साह, दादाची एनर्जी सगळी आपण सगळ्यांनीच इतके वर्ष एकत्रपणे पाहिलेली आहे. आणि ज्या पद्धतीने, म्हणजे आजही अंगावर काढायचो, सकाळी तो 8:30 वाजता 8:40-50 काय तो फोन आला होता विमान पडलं म्हणून, तो दिवस आणि आजचा दिवस. अनेक वेळा असं वाटतं की दादा खरंच गेलाय का, म्हणजे मला विचाराल तर ते न पाहिल्यामुळे कधी कधी असं वाटतं की दादा खरंच गेलाय का नाही अशी एक भावना मनात येते. मला एक क्लोजर ज्याला म्हणतो तो क्लोजरच आला नाही, म्हणजे तो शेवटचा एक फोन, त्याच्याशी त्याची ती भेट, त्या गोष्टी मनात राहतात. आणि विमान पडलं कसं, दादा केला कसं, एक स्प्लिट सेकंड मध्ये सगळंच संपलं. बारामतीची एक राजकीय परंपरा आहे, मात्र ते सांगता सभा दुसऱ्या मैदानावरती आहे. दादा गेल्यानंतर 2 राष्ट्रवादीत फुटबॉलनंतर 2 वेगवेगळ्या सभा झालेल्या आहेत. नवीन काही राजकीय ध्येय अजेंडा नेतृत्व तयार करण्यासाठी ही विजय सभाच्या ठिकाणी सांगता सभा घेतली जाते. तुम्हाला सांगू, मला या प्रश्नाची कुठलीच उत्तरं माझ्याकडे नाही. त्याचं कारण आमची सभा नेहमी त्या एका जुन्या ठिकाणी असं खाली बसून एक असायची. म्हणजे मला जेव्हापासून आठवत आहे तिथे एक छोटस स्टेज, घरगुती तो कार्यक्रम, बाबा सगळ्या म्हणजे सगळं इलेक्शन संपून यायचे एक सभेला, एक भाषण करायला, बाकी प्रचार सगळे कार्यकर्ते प्रेमाने आणि उत्साहाने करायचे. तशीच परंपरा ती दादानी ठेवली. दादा आणि साहेब दोघंही फॉर्म भरणार आणि फक्त शेवटच्या सभेला येणार, बाकी कधीच कोणी आलेलं नाही. आणि असेच ते राहिलेलं आहे नेहमी. त्यामुळे आमच्यासाठी एक इमोशनल गोष्ट आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. ती काय फक्त एक काहीतरी म्हणजे एक सिस्टम, यंत्रणा वगैरे काही नाही हो. एक कौटुंबिक, आम्ही इतक्या वर्षाची प्रेमाची, विश्वासाची नाती आहेत. त्याच्यात कधी काय कमी जास्त झालं असेल तरी एखादा इथे तिथे गेला असेल, त्याच्यात पण आमच्या मनात, आमच्या नात्यात कधी अंतर आलेलं नाही. ते कालही आलेलं नाही, आजही नाही आणि इथून पुढेही कधी आम्ही येऊ देणार नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण देते
कित्येक वर्ष राहुल कुल, आता राहुल कुलांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आणि उद्याही आमच्याकडून जपले जातील आणि त्यांच्याकडूनही जपले जातात. त्यामुळे आमची वैयक्तिक संबंध आम्ही आमच्या राजकारणात कधीच येऊ दिले नाहीत. आणि जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा आम्ही कधीही या मतदारसंघात, मी स्वतः 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, कधीही आम्ही पक्ष येऊ दिलेला नाही. इलेक्शन मध्ये टोकाची भूमिका एकामेकाच्या विरोधात जोरात लढू, पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही सगळे आमच्या भागाचा विकास आणि लोकांची सेवा एवढंच करून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. त्यामुळे आणि बारामतीत आज मी वहिनी दादा गेल्यानंतरची ही सभा आहे, त्यामुळे मला विचाराल तर मला हे खूप म्हणजे अंतःकरणातून दुःख तर आहेच, पण खूप जड अंतःकरणाने बारामतीला मी जाते. कारण माझा भाऊ गेलाय, माझा भाऊ गेल्यानंतर ही परिस्थिती आज आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा खूप म्हणजे खूप दुःख देणाराच हा दिवस आहे. महिला आरक्षणावरून तुम्ही काल म्हणले ममता बॅनर्जी देऊ शकतात, मोदी का नाही. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की तुमचं अज्ञान आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हीही देतोय. विधानसभेत लोकसभेत देताना त्याला ठराव मंजूर करावा लागेल बहुमताने. आणि मुख्य म्हणजे तुमचेच नेते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जे माजी खासदार होत्या, प्रियंका चतुर्वेदी असतील, किरण बेदी, या कुठं राजकीय आहेत. त्याने फक्त हा जो सगळा जो आक्रोश मोर्चा आहे महिलांचा, जो विरोधकांसाठी, असं त्यांचं म्हणणं. नाही, ठीक आहे, ते खूप वरिष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. आणि माझ्यावर जे संस्कार झालेत, आपल्यापेक्षा वयाने आणि पदाने एखादा माणूस मोठा असतो, त्याच्यावर आपण काही बोलायचं नसतं. पण काही वास्तवतेच्या गोष्टीने तुम्हाला सांगितल्या पाहिजेत. माझी प्रेस कॉन्फरन्स कालची ही माननीय मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट्स केली, ते पत्रकारांनी मला विचारले. त्याला मी फक्त दिल्लीत मी असल्यामुळे दिल्लीत जे काही 3, 4, 5 दिवस झाले त्या सगळ्या प्रक्रियेत मी 24/7 होते. आणि माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की 33% आरक्षण देऊ शकतो, पण आपण पक्षात देऊ शकत नाही. त्याचं कारण मग समोर पुरुष उभा राहिला तर वगैरे असं काहीतरी ते बोलले. त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं की जर एवढंच द्यायचं असेल महिलांना आणि एवढं भारतीय जनता पक्षाला मनापासून महिलांना 33% आरक्षण द्यायचं असेल तर एक तर कोणी त्यांना थांबवलेलं नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर मतदान एकत्र एका मताने 23 सप्टेंबर 2023, आय रिपीट 21 सप्टेंबर 2023 ला लोकसभेमध्ये एका मताने महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. त्याच्यामुळे 2024 मध्येही 33% आरक्षणाचं बिल त्याची अंमलबजावणी होऊ शकत होती. म्हणजे 543 मध्ये 33% महिलांना द्या. आम्ही त्या दिवशीही राहुलजीही बोलले, प्रियांकीजी बोलले, डिंपल यादव, अखिलेश यादव, अमोल कोल्हे, भास्कर आमचे बगरे सर, सगळ्यांची भाषणं तुम्ही काढून बघा. सगळ्यांचं एकच मत आहे की तुम्ही आत्ता हे बिल पारित करा. आम्ही आज नाही, आज रात्रभर बसायला तयार आहोत. तुम्ही अंमलबजावणी करा. तर का भारतीय जनता पक्ष करत नाहीये? आणि बिल 23 मध्ये पास झालंय. 2023 सप्टेंबर 2024 सप्टेंबर 25 आणि 26 2.5 वर्ष झाली आहेत बिल पडू नये. 2.5 वर्षात याची अंमलबजावणी का नाही झाली आहे? आणि जर असेल तर ममता बॅनर्जी पक्षात पण देतात. ममता बॅनर्जींच्या पक्षामध्ये जवळपास 40-50% खासदार आजही महिला आहेत. मुद्दा असा तुम्ही काल फडणवीसांना रिस्पॉन्स दिला की तयार आहे, मग त्यांच्याकडे काही रिस्पॉन्स आला का नाही? मला काय माहिती नाही बाई, ते तुम्हालाच माहिती असेल. पण माननीय मुख्यमंत्री या राज्याचे कुठेही कधीही जर आम्हाला चर्चेला बोलवलं तर अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्री बोलतील, तिथे आमची बाजू मांडायला आम्ही जाऊ. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा, कारण आम्ही सगळेच दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये काय घटना झाल्या, काय चर्चा झाल्या, काय घटना आधी झाल्या, क्रोनॉलॉजी पुरी आली पाहिजे की भारतीय जनता पक्षाने आम्हाला बोलून आधी काय सांगितलं, नंतर काय झालं, याच्यात किती तफावत आहे, किती अंतर आहे, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि तुम्ही दोघे एकत्र येत आहे, तुम्ही जागा वेळ ठेवून टाका. कुठे बारामती सीएम साहेब पण आहेत ना? हो, पण ते किती वाजता येणार आहेत मला माहिती नाही. कारण का मला एक खेड शिवापूरला खूप महत्वाचं लग्न आहे 6 वाजता. आमचे कार्यकर्ते ते 2 महिने आधी ठरलं होतं लग्न. आम्हाला सगळ्यांनाच संध्याकाळी जायचंय. तर मी 2ची सभा आहे, त्याच्यामुळे 2 म्हणजे मी तर 3 ते 4 सभेला नक्कीच आहे.
आणि त्याच्यानंतर मला खेडशिवापूरला जाऊन मला रात्री दिल्लीला जायचंय, कारण का उद्या जेपीसी आहे, खूप महत्वाची भावनिक JPC. क्षण आहे तुमच्यासाठी. पवार परिवारातले कोण कोण असतील? कारण मला नाही माहिती कोण आहे. मी जाणार आहे मला माहिती आहे, कारण मला फोन आला होता म्हणून मी चालले. मला नाही माहिती, मी ताई, check केलेलं पवार फॅमिली कळेल ना 3 वाजता. पवार फॅमिली भावनिक नातं म्हणून नेहमीच एकत्र आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती, त्यात काही वादच नाही. पण राजकीय दृष्ट्या यापूर्वी एकत्र होते, आता इलेक्शनच्या निमित्ताने एकत्र आलेत. पण पुन्हा काही विलीनीकरणाची काही परिवारात चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते. तुम्हाला वेगळी माहिती असेल, माझ्या कानावर काही नाही. हा विषय दानी नाही. दादा होता तोपर्यंत गोष्ट वेगळी होती, आता दादा नाही, त्यामुळे गोष्टी बदलल्या. तुम्ही जिम्मेदारी घ्याल ताई, बहीण म्हणून. दादांचं स्वप्न होतं की दोन्ही साहेबांना या वयात सुद्धा साहेब कळतायत म्हणून एकत्र यावं. तुम्ही इनिशिएटिव्ह घ्याल, कारण आता सिनियर म्हणून तुम्ही आहात दादांनंतर पुढच्या पिढीला सांभाळणं. नाही, पुढच्या पिढीची अर्थातच जबाबदारी आमची सगळ्यांची, सगळ्याच म्हणून आहे. मी एकटी बहीण म्हणून नाही, माझ्या सगळ्या बहिणी सक्षम आहेत आणि माझे भाऊही सक्षम आहे. त्यामुळे कुटुंब म्हणून जबाबदाऱ्या घेणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे, फक्त इथली नाही, पक्षाची पण. पक्ष पण आमचा कुटुंबच आहे, त्याच्यामुळे पक्षातल्याही जबाबदाऱ्या या आमच्याच आहेत, त्याच्यात पण काय असं नाहीये. आणि आमचा पक्ष हा कुटुंब म्हणून चालतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, भावना वगैरे तुमच्या मला पूर्णपणे मान्य आहे. पण आत्तापुरतं अशी कुठलीही चर्चा नाही. आणि दादा होता, चर्चा होती, दादाची इच्छा होती, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या आहेत. आणि मला वाटतं पुलावरनं खूप पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता परत परत त्या चर्चा करण्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये आणि देशासमोर आज तेलाचा भाव काय होणार आहे, सिलेंडरचा भाव, अनिताताईंना सिलेंडर वेळेवर मिळणार आहे का नाही, किंवा काकांच्या शाळेमध्ये, आश्रम शाळेला मुलांच्या जेवणाची जेव्हा वेळ होईल तेव्हा सिलेंडर, गॅस मिळणार आहे का, त्याच्यात काही महागाई वाढणार आहे का, अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. तुमच्याच चॅनलवर परवा बातमी दाखवली की युरिया मिळत नाहीये, आणि युरिया मिळत नाही म्हणून साठेबाजी चालू आहे, व्यवस्थित होत नाहीये, त्याच्यावर केसेस भरणे मामांनी केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्यामध्ये खूप मोठी आव्हानं. आणि आता युद्ध जर संपलं नाही तर पुढच्या महिन्याभरात देशाचं नाही, जगाचं चित्र बदलणार. त्यामुळे ही मोठी आव्हानं राज्यासमोर आणि देशासमोर आहेत. प्रस्ताव आला विलीनीकरणाचं भविष्यात, मागे पुढे परिस्थिती बदलली सगळी. हा ब्रिज पूर्ण झाला तर ह्याच्यावरनं कुठल्या दिवशी गाडी जाईल, आता जर तरची उत्तरं मी देत नाही. याचं कारण असं की मी एक लोकप्रतिनिधी आहे, एका पक्षाचीही लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, कार्यकर्ता म्हणून काम करते, आणि ह्या लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. त्याच्यामुळे मला जर तरच उत्तर द्यायचा आता अधिकार आहे. या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. जरी आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी चांगल्या कामासाठी एकत्र येण्याची नेहमीच प्रयत्न, हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जे आमच्यावर संस्कार केलेत ते पाळण्याचे एक प्रांजळ प्रयत्न आम्ही सगळे करतो. हे सगळे जे आमचे सहकारी आहेत, जे एका वेगळ्या पक्षात, एका विचारात काम करत असले तरी विकासाच्या कामासाठी एकामेकाचा हात धरून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी जर ते मदत करत असतील तर त्यांचं मी मनापासून आभारी मानते. आणि सगळ्यांनी मिळून या भागाचा विकास करावा आमचा सगळ्यांचा. सचिन नेहमी असतो, रोहित पवार प्रेस घेत आहेत. अजित पवारांच्या अपघाताबाबत अजून काही पुरावे रोहित पवारांकडे आहेत, प्रेझेंटेशन करणार आहेत. ताई, काय हे सगळं प्रकरण आहे, अजूनही गुन्हा जो आहे तो नोंद झालेला नाहीये, तुम्ही काय इनिशिएटिव्ह घेणार? नाही, आता रोहित सगळी जबाबदारी घेतोच आहे आणि रोहित त्याच्यात काम करतोच आहे. FIR करायला हे दुर्दैव आहे. आणि मी खूप जड अंतकरणाने म्हणते की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माझा भाऊ तर दादा होताच, पण तुम्ही एक विचार करा, एका मोठ्या पदावरही दादा होता. एका मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीचा या राज्यात ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट झाल्यावर एक साधा जो अधिकार आहे तो FIR इतक्या मोठ्या व्यक्तीचा होत नाही, तर सर्वसामान्य मायबाप जनतेने त्यांना न्याय कसा मिळणार? एक FIR करायला जो ह्या अधिकार आहे, या संविधानात प्रत्येकाला तो अधिकार आहे. तो कायदा आम्हीच आता बदललाय केंद्रामध्ये, मी त्या कमिटीमध्ये होते, त्या JPC जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती, त्याच्यात मीही स्वतः होते. FIR करायचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे, तो रोहित पवारलाही आहे. त्याच्या काकाच्या बद्दल कसा ऍक्सिडेंट झाला हा एवढाच प्रश्न रोहित विचारतोय, त्याला तोही अधिकार नाही की आपल्या काकाबद्दल त्याला जावं. आणि त्यातून त्याचा काका तर उपमुख्यमंत्री होता राज्याचा, या सहकार, ह्या सत्तेचा मोठा भाग आहे दादा होता.
तरी दादाच्या केसमध्ये जर FIR नाही झाला तर काय विचार करायचा आम्ही? ताई, हाच प्रश्न महाराष्ट्राला पडला. एकीकडे आज सांगता प्रचार सभा आहे, वहिनी काहीच बोलत नाहीत, पार्थ काहीच बोलत नाहीत, जयदादा तर किमान बोलतात. तुम्ही रोहित दादा असेल, तुम्ही सातत्याने आवाज उठवता. मग पवार याच्यात एकमत आहे की नाही या मुद्द्यावर? अपघात झाला की घातपात आहे? नाही, मला असं वाटतं की जयचं स्टेटमेंट आलेलं आहे, जयचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आलंय की रोहित दादा म्हणतोय ते त्याला मान्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं काय कुणाचे, आणि हा फक्त दादा काय फक्त माझा भाऊ नव्हता, तो काय तुमचा भाऊ नव्हता का? तुमचा पण तेवढाच जीव होता ना दादावर जेवढा माझा होता. अशा पद्धतीमध्ये ही चर्चा माध्यमातून समाजामध्ये सगळ्यांनाच आहे वाटते. आणि जर आमचं काय म्हणणं आहे, जे काय असेल ते खरं पारदर्शकपणे देशाला कळावं, कुटुंबाला कळावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्ही कुठे काय मागतोय किंवा करतोय? आम्ही म्हणतोय FIR करा आणि त्याची पारदर्शक इन्क्वायरी करा, एवढीच आमची मागणी आहे. ICCच्या एका अधिकाऱ्याला देखील अटक केली CBIने, आणि हा खूप छोटा मासा आहे असं रोहित पवारांचं म्हणणं, त्याचं ट्विट केलंय. बडे अधिकारी देखील यामध्ये सहभागी आहेत. बघूया ना, हे बघा, सगळेच विमानाने जातात ना, तुम्ही पण सगळे विमानाने जाता. आता जे माझा प्रेस कॉन्फरन्स बघतायत तेही सगळे विमानाने जातात. त्यांची सुरक्षितता आपली नैतिक जबाबदारी नाही. अहो, तुम्ही गडकरी साहेबांचे स्टेटमेंट बघितले पाहिजेत. गडकरी साहेब प्रत्येक खासदाराला नेहमी सांगतात की रस्ता सुरक्षिततेबद्दल जातीने प्रत्येक खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे. ही आग्राची भूमिका आहे गडकरी साहेबांची. तर आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ही सातत्याने म्हणतात की सेफ्टी फर्स्ट. तर जर प्लेन म्हणजे कुठली मुवमेंटची, मग प्लेन असू दे किंवा ट्रेन असू दे किंवा गाडी असू दे, या सगळ्याची सुरक्षितता याच्याबद्दल आपण गांभीर्याने सगळ्यांनी हा विषय घेतलाच पाहिजे, अशी आमची सगळ्यांचा आग्रह आणि त्या मंत्र्यांचाही आहे. निवडणूक आयोगाच्या संदर्भातला प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने म्हणजे राष्ट्रवादी फुटल्यानंतर जे चिन्ह तुम्हाला दिलं त्याच्यावर तुम्ही निवडणुका लढल्या, लोकसभा विधानसभा असेल, तुम्ही पण खासदार झाला. पण आता निवडणूक आयोगावर तुम्ही सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, तर नेमकं निवडणूक आयोगाची भूमिका याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आत्ताच्या या स्थितीवर? आम्ही फार निराश झालो, कारण का सगळी प्रक्रिया तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पक्ष स्थापन कोणी केला? तर शरद पवारांनी केला. कागदपत्र 100% आमची बरोबर आहेत. आणि त्यांचं म्हणणं होतं पक्षाच्या बाजूने त्याला ते चिन्ह मिळालं पाहिजे. सगळा पक्ष ताकदीने आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने त्या काळात उभं राहिला. आमदार गेले असतील पण पक्ष साहेबांबरोबर राहिला. अशा परिस्थितीत ते चिन्ह आणि पक्ष कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे तो अर्थातच शरद पवारांना मिळाला पाहिजे होता. म्हणून तर आम्ही ते नाही, आमच्यावर अन्याय झाला. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला 80व्या वर्षी त्याला दरवाजा दाखवला आणि सांगितलं नाही आता तुमचा पक्ष नाही, आणि तो काढून घेतला. म्हणून आम्ही कोर्टात गेलो. आजही आमची कोर्टात केस चालू आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जो अन्याय आमच्यावर झाला तो दुसऱ्या कुणावर होऊ नये ह्याच्यासाठी लढाई चालू आहे. कारण काही लोकशाही आहे. उद्या तुमच्याकडून मी कॅमेरा हिसकावून घेऊन चालेल तुम्हाला? असं नाही ना होत. तो कॅमेरा तुमचा आहे, ती मालकी तुमची आहे, तुमच्या चॅनलची आहे. मी नाही ना हिसकावून घेऊ शकत. मला हवा असेल तर मी दुसरा घ्यावा. न्यायालयावर तारीख पे तारीख. उद्धवजींचं पण तेच हाल आहेत, आमचे पण तेच आहे. उद्धवजींना तर त्यांच्या वडिलांनी हयात असताना उत्तराधिकारी केला होता. हे मी अनेक वेळा बोललेले की शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली. त्यांनी उद्धवजींना स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून ते हयात असताना ती जबाबदारी दिली आणि त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला. आदरणीय पवार साहेबांनी स्वतः पक्ष स्थापन केला आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पक्ष त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने काढून घेतला. आजही आमची कोर्टात लढाई चालू आहे. आमची चालू आहे, त्यांची चालू आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की दुसऱ्यावर हा अन्याय करू नका. ही लोकशाही आहे. ही दडपशाहीच्या पद्धतीने वागला तर चालणार नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही. आमच्यावर अन्याय केला तो केला, पण दुसऱ्यावर होता कामा नये. आणि एक लक्षात ठेवा, हे माझं म्हणणं मी अनेक वेळा सगळ्यांना सांगते की अन्याय करणं वाईटच आहे, पण अन्यायाकडे बघत बसणं ही तुम्हाला गुन्हेगार होतं. त्याच्यामुळे बघणाराही तेवढाच गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे उठा, जागे व्हा आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढा. पुणे महानगरपालिकेत सर्वसाधारण सभेत वित्तीय समितीवरून सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये सुद्धा मतभेद आहेत. आयुक्तांसोबत रोज वाद होत आहेत. विकास कामामध्ये मोठा अडथळा येत असल्याचं बोललं जातं. कसं? नाही, मला खरं तर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अतिशय चांगल्या पद्धतीने चालायची. मला आश्चर्य वाटतंय की रोज कसं काय एवढी वादविवाद होत असतात. हे दुर्दैव आहे, कारण का त्याच्यामुळे अडचण एवढीच होईल की ह्या भागाचा विकास याच्यात अडथळे येऊ शकतात. वारजेची स्मशानभूमी आता तुम्ही आला इथे नेहमी व्हिजिट करताय, मागच्या वेळेसही बघित होतं.
आता सध्याची परिस्थिती अशी की पुण्यात आणायला सुद्धा व्यवस्थित रस्ता नाहीये, तर ही समस्या वारजेकरांना इथल्या स्थानिक म्हणून आम्ही तातडीने आता मी मागच्याही आठवड्यात इरिगेशन खात्याशी बोलले. इरिगेशन खात्याकडून पत्र न आल्यामुळे तो उशीर झालेला आहे. तर जे त्यातले सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी बोलले. आता पण मी ठेकेदार आणि मी इथल्या जे एजन्सी काम करते ते आणि इथल्या लोकल लोकांशी बोलले. ते म्हणले मला बुधवारपर्यंत गुरुवार कधी म्हणले परवा 2 दिवसांनी 23 तारखेला गुरुवारी पत्र मिळेल आम्हाला आणि हे काम लगेच सुरू होईल. हा एवढा जॉईंटच राहिला. हा एकदा जॉईंट झाला की प्रश्न सुटून जाईल. रस्ता 1 जूनला त्यांनी मला शब्द दिलाय की काही करून सुरू होईल. पण ताई 30 वर्षात वारजेत सुसज्ज स्मशान होऊ शकली नाही. आतापर्यंत तुमच्याच नगरसेवक या भागात होते. अपयश नाही का तुमच्या नगरसेवकांचं? नाही, ही स्मशानभूमी तर चांगलीच आहे ना. अजून मोठी पाहिजे कारण का लोकसंख्या वाढली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे हा प्रॉब्लेम यायला लागलाय. ज्या पद्धतीने लोकसंख्या पुणे शहरात वाढतेय त्याला काही हिशोबच राहिला नाही. नदी पात्रात आहे पूर्ण. रिझर्वेशनच्या जागेत कुठेतरी चांगली डेव्हलप व्हावी. त्याच्यासाठी जागाच शोधतोय. जागाच मिळेना ना आम्हाला. हे दुर्दैव आहे. बजेट टाकलेलं आहे. जागेचा प्रॉब्लेम आहे. बजेट आहे आमच्याकडे. थँक्यू. अच्छा बायकोल इलेक्शन आहे